Good morning, guys. This is our first practical of microbiology, and the name of practical is Introduction to the Laboratory Equipments. Introduction to the laboratory equipment, or we can say that study of laboratory equipment. In that we have already seen microscope since our first year B pharmacy, and in microscope we have seen different type of microscopes also. What is the microscope? A microscope is a equipment which is optical instrument consisting a lens combination making an enlarged or magnified images of a minute object, isn't it? तो छोटा एक 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 छोटा ऑब्जेक्ट होता है, उसका इसका बड़ा इमेज दिखाना, मेकिंग एन एनलार्ज्ड और मैग्नीफाइड इमेज, इजंट इट? और ये किससे बनता है? तो कॉम्बिनेशन ऑफ लेंस के कॉम्बिनेशन से एक ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट बनता है, इसे हम माइक्रोस्कोप कहते हैं। माइक्रोस्कोप वाला जैसे हमने देखा इतनी बार, कितनी बार देखा है, ऊपर एक ही लेंस होता है और नीचे तीन होते हैं, इजंट इट? ऊपर एक होता है और नीचे तीन होते हैं। तो एक ये हो जाए उसका सिंगल मोनो ऑक्यूलर माइक्रोस्कोप बोलते हैं उसको, और उसका दूसरा है बाइनोकुलर माइक्रोस्कोप, जिसमें ऊपर दो रहते हैं और नीचे तीन रहते हैं, इजंट इट? तो उसको बाइनोकुलर बोला जाता है। सिंपल और कंपाउंड माइक्रोस्कोप, ये जो क्लासिफिकेशन है उसका, इसमें माइक्रोस्कोप में बहुत सारे क्लासिफिकेशन है। सिंपल डिसेक्टिंग माइक्रोस्कोप, वन सेट ऑफ लेंस, इसमें एक ही लेंस का सेटअप होता है। कंपाउंड माइक्रोस्कोप जिसमें टू सेट ऑफ लेंस होता है। आईपीस एंड ऑब्जेक्टिव माइक्रोस्कोप, और ऑब्जेक्टिव में फिर बाद में तीन होते हैं और आईपीस का एक होता है, इजंट इट? देन लाइट माइक्रोस्कोप, उसमें भी और बाद में और क्लासिफिकेशन है माइक्रोस्कोप में। लाइट माइक्रोस्कोप और इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। लाइट में ब्राइट फील्ड आता है, डार्क फील्ड आता है, फ्लोरोसेंट आता है और फेज कॉन्ट्रास्ट आता है। चारों इंपॉर्टेंट है, हर एक की अपनी अपनी खासियत है। उसके बाद आता है इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। तो इलेक्ट्रॉन में और दो टाइप आते हैं, ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप और स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। मतलब अगर बैक्टीरिया के अंदर की चीज़ें दिखनी है तो ट्रांसमिशन यूज़ में आएगा, और बैक्टीरिया के सेल का सरफेस ऊपर का भाग देखना है तो उसमें आएगा स्कैनिंग इलेक्ट्रॉन, मतलब जैसे स्कैन करके लगा बैक्टीरियल सेल सरफेस के लिए। तो ये माइक्रोस्कोप तो आप सारे लोग जानते हैं। सपोर्ट सिस्टम क्या होता है, इल्यूमिनेशन क्या होता है। इल्यूमिनेशन माने ये जो मिरर रहते हैं ना, नीचे वाला ये मिरर सिस्टम। तो इसको, और इस कंडेंसर को, इसको बोलते हैं हम इल्यूमिनेशन सिस्टम। मैग्निफिकेशन सिस्टम बोले तो ये लेंस होते हैं, ये जो लेंस है ऑब्जेक्टिव लेंस एंड आईपीस लेंस, इसको हम मैग्निफिकेशन सिस्टम बोलते हैं, इजंट? लेंस होते हैं जो नीचे वाले हैं, 10x है, 45x है, 40x है और 100x है। इसमें से कोई भी या तो ये रहेगा 45 वाला या तो 40 वाला रहेगा, इजंट इट? ऊपर वाला आईपीस है ना, आईपीस वाला वो 10x का होता है, 10x का होता है। अगर नीचे वाला 100 का है तो 10 मल्टीप्लाइड बाय 100, इट बिकम्स कितना हो जाएगा? 1000 टाइम्स इमेज का मैग्निफिकेशन होगा। जैसे 1 सेंटीमीटर का इमेज है तो ये 1000 सेंटीमीटर का दिखेगा, इजंट इट? क्योंकि ये मैग्निफिकेशन पावर है दो लेंस की। आईपीस की 10 और नीचे वाली अगर 100 ले ली हमने, तो ये इसका दोनों का मल्टीप्लिकेशन होता है उसकी मैग्निफिकेशन पावर निकालने के लिए। उसके बाद है कंडेंसर, जो लाइट एडजस्टमेंट करने के लिए यूज़फुल होता है। कंडेंसर किसके लिए हम यूज़ करते हैं? लाइट एडजस्टमेंट के लिए। आइरिस डायफ्राम ने हम लाइट इंटेंसिटी ऐड कर सकते हैं, सॉरी एडजस्टमेंट कर सकते हैं आइरिस डायफ्राम से। ऐसे एक छोटा सा नॉब होता है नीचे, इजंट इट? लाइट सोर्स, तो लाइट तो नॉर्मल रहता है, सनलाइट या ट्यूबलाइट ले सकते हैं। बॉडी ट्यूब, रिजॉल्विंग नोज, आईपीस वगैरह सब कुछ मालूम है उसको। फाइन एडजस्टमेंट, कोर्स एडजस्टमेंट के लिए एक होते हैं, और मैकेनिकल स्टेज जिसके ऊपर हम स्लाइड रखते हैं, इजंट इट? तो ये सारी चीज़ें हैं माइक्रोस्कोप में। माइक्रोस्कोप में मैं ज़्यादा टाइम नहीं निकालूंगा क्योंकि माइक्रोस्कोप आपने ऑलरेडी स्टडी किया है। मैग्निफिकेशन कैसे कैलकुलेट करते हैं मैं आपको ऑलरेडी बता चुका हूँ। ऑक्यूलर लेंस, अगर आईपीस लेंस अगर 10 का है और नीचे का 45 का है तो इमेज का मैग्निफिकेशन होगा 450। ऊपर का आईपीस का 10 है और नीचे का 100 है तो 1000 टाइम्स मैग्निफिकेशन होगा। उसके बाद आती है रिजॉल्विंग पावर। रिजॉल्विंग पावर को मैं बहुत सीधी शब्दों में आपको बता देता हूँ। रिजॉल्विंग पावर इज द एबिलिटी ऑफ माइक्रोस्कोप
closely resembled images as separate entity. मतलब ये ऐसे दो इमेज है, मैं बता देता हूँ, isn't it? ये दो इमेज है, सॉरी, और ये दूसरी है। तो ऐसे दिखने को तो ये क्लोज दिख रहे हैं एक दूसरे के, जैसे इसको झूम करेंगे हम तो ये ऐसे सेपरेट दिखेंगे। इसको अगर हम झूम करेंगे माइक्रोस्कोप के साथ तो ये सेपरेट दिखेंगे, isn't it? तो जितने इमेज क्लोजली रिजेंबल्ड है उसको सेपरेट बना के दिखाना है, सेपरेट बना के दिखाना है, तो उसको हम बोलते हैं रिजोल्विंग पावर। वर्किंग डिस्टेंस वगैरह सीधा रॉड ऑयल इमर्शन माइक्रोस्कोपी के लिए यूज़ होता है वो, जिससे हमें और मैग्निफिकेशन बढ़ जाता है। माइक्रोस्कोप की यूज़ आपको सब लोगों को मालूम है किस लिए यूज़ होता है, isn't it? उसके बाद है ऑटोक्लेव। लेबोरेटरी इक्विपमेंट में सबसे बेहतरीन मतलब स्टरलाइजेशन के लिए सबसे अच्छा इक्विपमेंट है वो जो ऑटोक्लेव है। ऑटोक्लेव क्या करता है, हमारा प्रेशर कुकर जैसा है ना, प्रेशर कुकर isn't it? प्रेशर कुकर जैसे काम करता है। स्टीम अंडर प्रेशर कैन बी इफिशिएंटली यूटिलाइज्ड फॉर स्टरलाइजेशन बाय यूजिंग सेपरेट apparatus कॉल्ड एज ऑटोक्लेव। ऑटोक्लेव बोलते हैं हम उसको, isn't it? प्रेशर कुकर जैसा रहता है। अब यहाँ देख लीजिए इक्विपमेंट, ये जो है ना, इसको घुमा के इसके ऊपर रख सकते हैं हम, इसके ऊपर, और इसको क्लोज कर सकते हैं, isn't it? ये अंदर का जाली वाला एक सिलेंड्रिकल वेसल रहता है, जाली वाला, तो इसमें से स्टीम वगैरह अंदर जाता है। इसमें हम हमारे ग्लासवेयर, टेस्ट ट्यूब वगैरह सब कुछ रख सकते हैं, isn't it? स्टेनलेस स्टील हॉलो वेसल, जिसमें हम हमारे फ्लास्क वगैरह जिसको स्टरलाइज करना है वो चीज़ इसमें रखनी है। और नीचे पानी रहेगा, ये पानी, और इसमें इलेक्ट्रिक सप्लाई रहेगा, हीटर रहेगा, कॉइल रहेगा। ये एडजस्टेबल वॉल्व है, इसमें स्टीम प्रेशर वगैरह सब कुछ जनरेट हो जाएगा। ओके, सो जो स्टीम प्रेशर बनेगा उसके स्टीम का प्रेशर कितना लेना है हमें, 15 LB प्रेशर, 15 LB प्रेशर यहाँ तक हमें लेना है। जैसे 1 LB प्रेशर से 15 LB तक ये नॉब जाएगा, इधर वाला, ये वाला, उसकी, इसीलिए हमें ये नॉब को बंद करना पड़ेगा, स्टीम बंद करना पड़ेगा, स्टीम अंदर ही रखना पड़ेगा, तभी प्रेशर बढ़ेगा। बाद में टेम्परेचर कितना जाएगा, 121 डिग्री सेल्सियस जाएगा। और ये सारी चीज़ें कितनी मिनट तक रखनी है, 15 LB प्रेशर एंड 121 टेम्परेचर, ये रखना है हमें 15 मिनट से 20 मिनट तक रखना है। तो इसमें दुनिया का हर एक ऑर्गेनिज्म मर जाएगा, कोई भी जिंदा नहीं बचेगा। बैसिलस स्टीरियोथर्मोफिलस जो ऑर्गेनिज्म है, बैसियस स्टीरियोथर्मोफिलस, वो 110 तक जिंदा रहता है, 110 डिग्री तक जिंदा रहता है, वो भी मर जाएगा इसमें, isn't it? तो इसको हम बोलते हैं ऑटोक्लेव। ऑटोक्लेव का काम क्या है, अभी ऑर्गेनिज्म को मारता कैसे है, उसका मैकेनिज्म क्या है, मैकेनिज्म है डीनेचुरेशन ऑफ सेल्यूलर प्रोटीन्स, isn't it? उसके बाद डीनेचुरेशन होने के बाद कोएगुलेशन ऑफ सेल्यूलर प्रोटीन्स। माने हमने जैसे, मतलब एक मैं आपको चीज़ बताता हूँ कि अंडा, अगर मैंने समझो आपको बोला दिया कि फर्टाईल अंडा ले लीजिए, फर्टाईल मतलब गावरान कोंबडीचं अंडं, गावरान कोंबडीचं, आणि ते कोंबडीच्या पंखाच्या खाली ठेवलं तर त्यातून पिल्लू बाहेर येतं, पण तेच अंडं तुम्ही पातेल्यात शिजवा, त्याला उकडायचं आहे, त्याच्या आतमधले सगळे घटक सॉलिड होऊन जातील, isn't it? आणि मग त्याला कोंबडीच्या अंड्याखाली, पंखाखाली ठेवा, त्याच्यातून पिल्लू बाहेर येईल का, नाही। प्रोटीन हे मेले, प्रोटीन मेले। डीनॅच्युरेशन म्हणजे काय, प्रोटीनचं डीनॅच्युरेशन होणे म्हणजे काय, म्हणजे ब्रेकडाऊन, प्रोटीन तुटलेत। प्रोटीन एकतर तुटू शकतात किंवा सॉलिड होऊ शकतात, आणि म्हणून मग ऑर्गॅनिझमसुद्धा मरतात। जसे अंड्यामधले प्रोटीन सॉलिड होतात हीट दिल्यानंतर, तसे ऑर्गॅनिझममधले प्रोटीनसुद्धा सॉलिड होऊन कोॲग्युलेट होतात, आणि म्हणून ऑर्गॅनिझम मरतात, लक्षात घ्या। आणि ही ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी जी मशिनरी आहे, आलं लक्षात। मग ह्याच्यामध्ये सगळे हे तेच प्रिन्सिपल दिलं आहे, वेपर प्रेशर वगैरे सगळं जनरल दिलं आहे। ॲटमॉस्फिरिक प्रेशर वाढतं, आतमधल्या गोष्टी, वॉटर बॉईल झाल्यामुळे स्टीम जनरेट होते, सॅच्युरेटेड स्टीम, हायर पेनिट्रेशन पॉवर, जितकी जास्त स्टीम तितका ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये ती जास्त घुसते, कारण स्टीमची पेनिट्रेशन पॉवर जोरात आहे, isn't it? सो कंडेन्स्ड वॉटर मॉइस्ट कंडिशन इन्शुअर्स किलिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिझम मरतो।
टेम्परेचर, आता 3 गोष्टीमुळे मरतो ऑर्गॅनिझम. आता हे आलं लक्षात. आता हा कंपनीचा आहे बघा, हॉरिझॉन्टल ऑटोक्लेव्ह हा कंपनीमध्ये वापरतात. आता इन्स्टिट्यूशनला आपण जो बघितला हा व्हर्टिकल आहे, लक्षात घ्या. हा कसा व्हर्टिकल, कंपनीमध्ये वापरतात तो हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे कसा, हॉरिझॉन्टल म्हणजे कसा असा आडवा, इथून मटेरियल आतमध्ये टाकायचं आहे आणि स्टीम इकडून जनरेट होते, इजंट इट. आणि हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे, फक्त ह्याची काय माहिती आहे, दिस हॅव लार्ज कॅपॅसिटी, इजंट इट. जर आपला कॉलेजमधलं 180 लिटरचं असेल तर हे 1000 लिटर 2000 लिटरचे असतात, कारण इंडस्ट्रीमध्ये मटेरियल जास्त असतं टेम्परेचरचं. मग हे बाकी सगळ्या गोष्टी, चेंबर एक्झॉस्ट, स्टीम एक्झॉस्ट, ऑटोमॅटिक कंडेन्सर, वेस्ट लाईन आहे, इथे प्रेशर गॉज आहे, स्टीम सप्लाय आहे, थर्मामीटर आहे, सेडिमेंट स्क्रीन आहे, हँडल आहे, डोअर आहे, बाकी सगळ्या गोष्टी तशात. ओके, याच्यामध्ये टाईम टेम्परेचर रिलेशन मिनिटासाठी करायचं आहे. 20 मिनिट जर मी घेतलं, सॉरी प्रेशर जर 20 घेतलं तर टेम्परेचर किती जाईल माझं, टेम्परेचर किती जाईल, 20 जर प्रेशर घेतलं मी, जर प्रेशर 20 घेतलं तर टेम्परेचर माझं 126ला जातं. त्या कंडिशनमध्ये मी 15 मिनिट थांबायचं आहे. 15 LB जर प्रेशर घेतलं तर 121 डिग्री टेम्परेचर जाणार आहे माझं, 20 मिनिट थांबायचं आहे. आणि 10 LB प्रेशर घेतलं तर 115 डिग्री टेम्परेचर जाईल. त्यावेळेस मला होल्डिंग टाईम 30 वाढवायचा आहे, लक्षात घ्या. कारण प्रेशर कमी असेल तर पेनिट्रेशन पॉवर कमी होते, म्हणून मग मला टाईम वाढवायचा आहे. आणि प्रेशर जर जास्त घेतलं मी, 20 LBचं प्रेशर घेतलं तर टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढते माझं, त्याच्यामुळे मला होल्डिंग टाईम एकदम कमी 15 मिनिटाचं धरायचं, म्हणजे 15 मिनिटात सगळे ऑर्गॅनिझम मरतात. ओके, प्रोसिजर वगैरे काही नाही याच्यामध्ये. मीडिया प्रिपेअर करायचे, त्याच्यामध्ये त्या परफोरेटेड बास्केटमध्ये ठेवायचे, त्याला क्लोज करायचं आहे. आणि फक्त जे काही असतील बाकीचे जे काही रॅपिंग ऑफ प्लास्टिकला वाटतं तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त सिल्वर फॉईलमध्ये रॅप करावं लागतं, इजंट इट. आणि मग ते ॲटोमॅटिकली स्टरलाइज होतं 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये, काय जे सांगितलं टाईम त्याच्यामध्ये. ओके, 10, 15, 25, 20 बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ते महत्त्वाचे आहेत. बिकॉज ऑफ पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ द स्टीम अंडर प्रेशर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिस्ट्रॉईड मोर इफिशियंटली दॅन ड्राय हीट. म्हणजे ड्राय हीट जे आहे, आपण त्याला हॉट एअर, ड्राय हीटची मशीन वेगळी, त्याला आपण म्हणतो हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन आपल्या घरात मायक्रोवेव्ह ओव्हन असतो की नाही, तसा मायक्रोवेव्ह ओव्हनसारखा काम करतो. तसा तो हॉट एअर ओव्हनपेक्षा ह्याची इफिशियन्सी जास्त. ऑटोक्लेव्ह जो आहे ना, त्याचे फिगर काढायची प्रयत्न करायचा, कारण ती फिगर एक्झामला सुद्धा विचारली जाते. ओके, त्याच्यानंतर दुसरा ॲडव्हान्टेज काय सांगतात, दिस मेथड इज ॲप्लिकेबल फॉर वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल अँड फॉर लार्ज लोड्स. म्हणजे किती मोठा लोड तुम्ही स्टरलाइज करू शकता आणि भरपूर सारे मटेरियल स्टरलाइज करू शकता. म्हणजे ग्लासवेअर्स करू शकता, त्याच्यानंतर प्लास्टिक वेअर्स करू शकता, त्याच्यानंतर पेट्री डिश, फ्लास्क, सेपरेटिंग पॅनल, काही असेल ते व्हॉट एव्हर इट मे, सगळ्या गोष्टी ग्लासच्या प्लास्टिकच्या तुम्ही आरामात स्टरलाइज. फक्त स्टरलाइज काय करू शकत नाही ह्याच्यामध्ये, पावडर स्टरलाइज करू शकत नाही. का, पावडर तिथं मॉइस्ट वातावरणाने पावडर तुमची ओली होईल. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची ॲडव्हान्टेज काय, स्पोर्स आर इझिली डिस्ट्रॉईड बाय मॉइस्ट हीट. म्हणजे एंडोस्पोर जे असतात, हा बॅक्टेरिया आहे बरोबर, आणि बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये एंडोस्पोर असतो, आणि हा एंडोस्पोर 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत जिवंत राहू शकतो. हा वरचा बॅक्टेरिया काय 55 डिग्रीला मरतो, हा पूर्ण, हा जो आहे ना ग्रीन कलरचा बाहेरची सेल ही व्हेजिटेटिव्ह सेल असते, ती 55 डिग्रीला मरते, पण आतला हा पठ्ठा 110ला जिवंत राहतो. मग 110ला जिवंत राहतोय तर त्याला ह्या ऑटोक्लेव्हने मारता येतं, ऑटोक्लेव्हच्या मशीनमध्ये घालून त्याला मारता येतं. म्हणजे तुमचं फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म जो असेल, समजा एखादी क्रीम असेल किंवा एखादं लिक्विड असेल, तर ते ऑटोक्लेव्हने आपण स्वच्छ करून स्टरलाइज करू शकतो. डिसॲडव्हान्टेज काय आहेत बघा, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस. ड्युरिंग द ऑटोक्लेव्हिंग pH ऑफ ॲक्वेस सोल्युशन गेट चेंज्ड ड्यू टू वॉटर लॉस. pH चेंज होऊ शकतो एखादा, म्हणजे मी एखादा फ्लास्क ठेवला आहे आणि ह्याच्यामधलं शेवटी आतमधलं गोष्टी बॉईल होतात, बॉईल झाल्यानंतर इव्हॅपोरेशन झालं, थोडं कॉटन लावलेला असतो, पण कॉटनमधून इव्हॅपोरेशन झालं, तर ह्याचा जर अगोदर ठेवताना pH 7 असेल तर तो 7.2 वगैरे होऊ शकतो.
त्याच्यानंतर ऑइल्ड डोंट गेट स्टरलाइज्ड इन द ऑटोक्लेव ॲज दे आर हायड्रोफोबिक इन नेचर. लक्षात घ्या, ऑइल स्टरलाइज करू शकत नाही, कारण का तुमच्या स्टीम ऑइलमध्ये पेनिट्रेटच होत नाहीत, फक्त वरचा सरफेस ऑइलचा स्टरलाइज होईल, आतमधून ऑइल स्टरलाइज होणारच नाही. त्याच्यानंतर ऑटोक्लेव स्टरलायझेशन इज नॉट युज्ड फॉर थर्मोलेबल सबस्टन्स, म्हणजे टेम्परेचर सेन्सिटिव्ह सबस्टन्सला आपण वापरू शकत नाही, पावडरला आणि प्लास्टिकला, कारण ते मेल्ट होऊ शकतात. ॲप्लिकेशन कशामध्ये आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आता ह्या ऑटोक्लेवची. ॲक्वियस सोल्युशन स्टरलाइज करण्यासाठी सलाईन सोल्युशन, आपलं सलाईन असतं ना जे लावतो आपण आजारी पडल्यानंतर, त्यातून अँटीबायोटिक वगैरे टाकतात. बॅक्टेरियोलॉजिकल मीडिया, न्यूट्रियन ब्रॉथ आणि सॅब्रोड आगार, हे वेगवेगळ्या गोष्टी स्टरलाइज करण्यासाठी ह्याचा वापर होतो. त्यानंतर स्टरलाइज द सर्जिकल ड्रेसिंग, रबर ग्लोव्ज, प्लास्टिक फॅब्रिक्स आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, एवढे सगळं स्टरलाइज करू शकता. स्टरलायझेशन ऑफ डिफरंट ग्लासवेअर्स लाईक पेपेट्स, पेट्री डिश, फ्लास्क, डिफरंट मेटल इन्स्ट्रुमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात स्टरलाइज करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा एक्सपेरिमेंट आहे किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या घरातला जो ओव्हन असतो, आपण त्याला काय म्हणतो, मायक्रोवेव्ह ओव्हन, त्याच्या बेसिसवर काम करतो. इक्विपमेंट युजेस ड्राय हीट स्टरलायझेशन अंडर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ह्याच्यात नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, isn't it? नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, isn't it? हॉट एअर कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड चेंबर ऑफ ॲल्युमिनियम ऑर स्टेनलेस स्टील सील्ड विथ आउटर केस. म्हणजे ऑटोक्लेव्ह असतं, हॉट एअर ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये आतमध्ये अजून एक वॉल असते आणि ह्या वॉलमध्ये, लक्षात घ्या, आता थोडं मी कलर चेंज करतो, आणि ह्या वॉलमध्ये अशा कॉईल्स बसवलेल्या असतात साईडनी, कॉइलिंग खालूनसुद्धा, आणि मग ह्याला समोरून दरवाजा असतो, हा दरवाजा असतो, दरवाजा, आणि कॉईल हीटर चालू केलं की आतमध्ये ऑटोमॅटिकली चारी बाजूने ह्या कॉईल पेटल्या, इकडल्या कॉईल पेटल्या तर आतून सगळी हीट सगळे आतमध्ये ट्रान्सफर होते, आतमध्ये, isn't it? कारण चारही बाजूने कॉईल्स असतात, इलेक्ट्रिक कॉईल्स असतात. ओके, ठीक आहे. स्टेनलेस स्टील सेपरेटेड, इन्सुलेशन इज ऑल्सो फिल्ड इन द हॉलो फ्लेज डोअर, म्हणजे इन्सुलेशनसुद्धा असतं त्याच्या डोअरमध्ये, आणि त्याच्यामध्ये ॲस्बेस्टॉसचं जॅकेट असतं, कारण का आतमध्ये जर 200 डिग्री टेम्परेचर ठेवलं आणि तेवढंच जर बाहेर लावलं तर आपल्याला बाहेरून हात लावता येणार नाही, त्यामुळे बाहेरून एकदम थंड असतं हे मशीन, आतमध्ये मात्र 200 डिग्री टेम्परेचर असतं. ते कशामुळं, ॲस्बेस्टॉसचं इन्सुलेशन लावलेलं असतं, लक्षात. द हीटिंग इज अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट ऑफ थर्मोस्टॅटिक, ऑटोमॅटिकली कंट्रोल टेम्परेचर, ऑटोमॅटिकली टेम्परेचर कंट्रोल करू शकता, पाहिजे तेवढं टेम्परेचर सेट करू शकता, 50, 100, 200, 300पर्यंत जाऊ शकता तुम्ही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय काय की ह्याच्यात ड्राय एअर असते, अकम्प्लिश्ड बाय ड्राय हीट ऑर ड्राय एअर, हॉट एअर. ड्राय हीट असते, ड्राय हीट म्हणजे त्याच्यात काय नसतं, त्याच्यात काय ॲब्सेंट असतं, मॉइश्चर ॲब्सेंट असतं, म्हणून ड्राय हीट. आणि ज्याच्यात मॉइश्चर प्रेझेंट त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. ह्याचं उदाहरण काय, ऑटोक्लेव्ह, आणि ड्राय हीटचं हॉट एअर ओव्हन. ओके, ठीक आहे. आता इथे बघा ही मशीन तुमची, इथे बघा हे डबल वॉल, हा बाहेरचा वॉल झाला आणि हा आतला झाला, ह्या बरोबर, ह्याच्यामध्ये आतमध्ये जाळ्या ठेवल्यात, आणि इथे सगळ्या साईडला कॉईल्स असतात, इकडे 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 सगळीकडे कॉईल्स असतात, बरोबर. त्याच्यानंतर इथे आतमध्ये मटेरियल तुम्ही ठेवू शकता, व्हेंट, इथून व्हेंट आहे बाहेर, आउटर केस कंटेनिंग ग्लास फायबर, फॅन असतो आतमध्ये, फॅनसुद्धा असतो, कारण सगळीकडे गरम हवा सर्क्युलेट करायची असते. ॲस्बेस्टॉस गॅस्केट असतो आतमध्ये, कशासाठी, कारण आतलं 50 ते 400पर्यंत सेट करू शकता, 1000पर्यंत सुद्धा येतात, असे वेगवेगळे आहेत ऑटोक्लेव्ह, त्याचा प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर इट वर्क्स ऑन टाईम टेम्परेचर रिलेशनशिप. टाईम टेम्परेचर रिलेशनशिप म्हणजे काय, तर बघा 140 डिग्रीला जर स्टरलाइज केलं तर 3 तासात माझं मटेरियल स्टरलाइज होतं, 150 केलं तर 2.5 तासात, 160 केलं तर 2 तासात, 170 केलं तर 1 तासात, आणि 180 केलं तर 0.5 आवर, म्हणजे 30 मिनिटामध्ये स्टरलाइज होतं. म्हणजे टाईम टेम्परेचर रिलेशनशिप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ काय, टेम्परेचर वाढला, टाईम कमी झाला. बघा ना तुम्ही, टेम्परेचर बघा ना, टेम्परेचर वाढला, टाईम कमी झाला, बरोबर, आलं लक्षात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इनव्हर्सली रिलेशन आहे यांचं, म्हणजे टेम्परेचर 140 पासून
ते 180पर्यंत गेलं तर तुमचा टाईम हा 3 तासापासून 30 मिनटापर्यंत आला. 30 मिनटापर्यंत आला, बरोबर आहे का नाही? म्हणजे इन्व्हर्सली रिलेटेड विथ इच अदर आहे. आणि याचाच अर्थ टाईम वाढवला, मला टेम्परेचर कमी करावं लागेल. सो दॅट इज कॉल्ड टाईम टेम्परेचर रिलेशनशिप. ओके, आता पुढे बघा. हॉट एअर यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स, काचेच्या गोष्टी, फोर्सेप, सीझर्स, स्कॅल्पेल ब्लेड्स, ऑल ग्लास सिरिंजेस, कॉटन स्वॅब, कापसाचे स्वॅब, पेट्री डिश, टेस्ट ट्यूब्स, पिपेट्स. ऑल्सो यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ फिक्स्ड ऑइलसुद्धा, पावडरसुद्धा स्टरलाइज करू शकतो. झिंक ऑक्साईड, टाल्क पावडर आपली, ग्लिसरीन, लिक्विड पॅराफिन, प्रोपिलिन ग्लायकॉल, वॅक्स, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्टरलाइज करू शकता. अँड आयदर म्हणजे त्याच्यामध्ये फक्त स्पॉईल व्हायला नाही पाहिजे, ते इफेक्टिव्हली स्टरलाइज्ड बाय मॉइस्ट हीट. म्हणजे ज्या गोष्टी मॉइस्ट हीट ते स्टरलाइज होत नाही, त्या इकडे हॉट एअर ओनली स्टरलाइज करू शकतो. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ सेल्युलर प्रोटीन, इजंट इट? सेल्युलर प्रोटीनचं ऑक्सिडेशन होते, म्हणजे काय? कोॲग्युलेशन, त्याच्यानंतर 2 ऑक्सिडेशन, आणि त्याच्यानंतर 3 डिनॅच्युरेशन. म्हणजे प्रोटीन तुटले, प्रोटीन ऑक्सिडाईज झाले आणि प्रोटीन कोॲग्युलेट झाले, म्हणजे सॉलिड झाले, म्हणून ऑर्गॅनिझम मरतो, लक्षात घ्या. तर हे झालं तुमचं नेक्स्ट इक्विपमेंट, ऑटोक्लेव्ह. आता इन्क्युबेटर तुम्हाला माहिती आहे. इन्क्युबेटर म्हणजे काय? आयडियल कंडिशन ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी पुरवणारी मशीन म्हणजे इन्क्युबेटर. आपण कधी कधी म्हणतो बघा, एखादा बाळाचा जन्म झाला, त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवला आहे. इन्क्युबेटर म्हणजे काय? बाळाला इन्क्युबेटरमध्ये कशासाठी ठेवायचं? तर त्याचं कारण असं की जर एखादं बाळ आईच्या पोटातून बाहेर आलं, बरोबर, आईच्या पोटातून बाहेर आलं आणि त्याला बाहेरचं वातावरण सुटेबलच नाही, समजा थंडीचे दिवस चालू आहेत, बाहेरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री किंवा 15 डिग्री सेल्सिअस आहे, आणि आईच्या पोटात 37 डिग्री होतं नॅचरली, आणि त्याला ते सहन होत नाही आहे, मग इन्क्युबेटरमध्ये 37 डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. आईच्या पोटासारखी कंडिशन, ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतो, आलं लक्षात? आणि म्हणून मग हे इन्क्युबेटर सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे का नाही? इन्क्युबेटर सगळ्यात महत्त्वाचं. अँड इन्क्युबेटर इज अ सिमिलर टू द ओव्हन कन्स्ट्रक्शन, म्हणजे ओव्हनसारखा दिसायला सगळा ओव्हनसारखाच आहे, इजंट इट? ओके, फक्त त्याच्यामध्ये काय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण 37 डिग्री टेम्परेचर किंवा 30 डिग्री टेम्परेचर किंवा 20 डिग्री टेम्परेचर किंवा 42 डिग्री टेम्परेचर मेंटेन करू शकतो, आणि ऑक्सिजन सप्लाय असतो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमसाठी. म्हणजे इन्क्युबेटरला आपण काय म्हणू शकतो? इट इज अ मशीन विच प्रोव्हाइड आयडियल कंडिशन फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे अशी मशीन जी ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी आयडियल कंडिशन. डिझायर्ड लेवल म्हणजे किती? मला पाहिजे 37, मग मी सेट करताना कशी करणार? 35, सेट करताना कसं करणार? 37 ± 2, म्हणजे ती एक 35 ते 39च्या रेंजमध्ये टेम्परेचर राहतं अंदाजे, शक्यतो त्याच लेवलमध्ये राहतं, पण आपण तसं म्हणूयात. मेंटेनिंग कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर सुटेबल फॉर व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमला वाढण्यासाठी कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवण्याचं काम इन्क्युबेटरचं असतं. ही इन्क्युबेटर अशा प्रकारची मशीन आहे, एकदम सिम्पल मशीन आहे, त्याचं काही विशेष नाही आहे. रेफ्रिजरेटर तुम्हाला माहिती आहे. रेफ्रिजरेटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपासून 0 ते 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन केलं जातं. आता इथे रेफ्रिजरेटर कशाला? तर मी ज्या टेस्ट ट्यूबवर ऑर्गॅनिझम स्ट्रिक केलेत ना, समजा ह्या टेस्ट ट्यूबवर मी ऑर्गॅनिझम टाकला आहे आणि ह्या टेस्ट ट्यूबला कॉटन लावला आणि मी हे टेस्ट ट्यूब रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं आहे, बरोबर. जर समजा मी बाहेर ठेवली ही टेस्ट ट्यूब बाहेर ठेवली तर ती 15 दिवसच राहील, त्याच्यावरचे ऑर्गॅनिझम 15 दिवस जगतील. पण फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 महिने जगतील, 6 महिने. मग तुम्ही म्हणाल एवढा काय फरक पडतो सर फ्रीजने आणि ह्याने, एवढा काय फरक पडतो? तर त्याचं रिझन सांगतो. रेफ्रिजरेटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअसला ऑर्गॅनिझमच्या मेटाबॉलिक रिॲक्शन स्लोड डाऊन, चयापचय क्रिया पूर्णपणे निष्क्रिय होतात किंवा गप्प म्हणजे चालूच राहत नाही, स्लोड डाऊन, इजंट इट? आणि मग ह्या मेटाबॉलिझमच्या चयापचय क्रियाचं सगळं स्लो डाऊन झाल्या तर ऑर्गॅनिझमची वाढसुद्धा स्लो होते. म्हणजे जो ऑर्गॅनिझम समजा 35 डिग्रीला 20 मिनटामध्ये
रिप्रोड्यूस होतोय 20 मिनिटामध्ये, म्हणजे एकाचे जनरेशन टाईम म्हणजे काय, टाईम टेकन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम टू डबल इट्स पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज जनरेशन टाईम. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमने स्वतःचं पॉप्युलेशन डबल करण्यासाठी घेतलेला टाईम. पण तोच जर, काय सांगते लक्षात ठेवा, तोच जर समजा मी फ्रीजमध्ये ठेवला, रेफ्रिजरेटरमध्ये ऑर्गॅनिझम, आणि एक ऑर्गॅनिझम आहे त्याचे डबल होण्यासाठीची प्रक्रिया गेली 24 तासावर, तर भरपूर मोठं अचीव केलं. मग तो ऑर्गॅनिझम मी 6 महिने आरामात प्रिझर्व करू शकतो ते रेफ्रिजरेटरमध्ये. म्हणजे कुठलीही गोष्ट जास्त टिकवण्यासाठी. आणि तसंच होतं बघा, आपलं दूधसुद्धा आपण का तापवल्यानंतर फ्रीजमध्ये का ठेवतो, त्याचं कारण ते. ओके, सो रेफ्रिजरेटरचं काम काय की एखादी गोष्ट लांब काळासाठी टिकवणे. आता सेंट्रीफ्यूज आपल्याला हे मशिनरी नाही आहे, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मशिनरी म्हणजे नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो मेम्ब्रेन फिल्ट्रेशन, कारण मी ती ॲडलरला वापरतो. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मशिनरीचं काम काय. आता मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मशिनरीज काय असते बघा, त्याच्यामध्ये फिल्टर जे वापरतात, फिल्टर पेपर, ते 0.45 टू 0.22 मायक्रोमीटर पोरिसिटीचे असतात. त्याच्यामध्ये जो फिल्टर वापरला जातो ना, तर त्याच्यामध्ये त्याची पोरिसिटी असते 0.22 टू 0.45 मायक्रोमीटर. आता सगळे बॅक्टेरियाची साईज ही 0.5 मायक्रोमीटरच्या वरती आहे, त्याच्यापेक्षा मोठे आहेत बॅक्टेरियल साईजने, बॅक्टेरिया साईजने याच्यापेक्षा मोठे आहेत. याचा अर्थ हा फिल्टर पेपर 0.45 मायक्रोमीटरपर्यंतचे ऑर्गॅनिझम सगळे थोपून धरते. म्हणजे 0.45 वाले, 0.5 वाले, 0.6 वाले सगळे ह्या फिल्टर पेपरवर अडकून बसतील आणि बाकी सगळे खाली फिल्टर आउट होतील. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून मग ह्या कॅपॅसिटीचा फिल्टर पेपर मला करायचे, स्टरिलिटी टेस्टिंग करायची आहे. कशाची सांगतो तुम्हाला, इंजेक्शनची, वॉटर फॉर इंजेक्शन म्हणतो ना आपण त्याला, इंजेक्शनची, किंवा सलाईन सोल्युशन आहे, सलाईन सोल्युशन आहे जे पेशंटच्या डायरेक्ट बॉडीमध्ये जातं. पण मला फक्त सांगितलं कोणीतरी की मला ह्या इंजेक्शनमध्ये किंवा सलाईन सोल्युशनमध्ये बॅक्टेरिया आहेत का ते चेक कर, त्याचं लिक्विड 100% स्टराईल आहे का चेक कर. तर ते काय करणार, मी आणणार ते आणि डायरेक्ट ठेव का इथे फिल्टर पेपर टाकलाय मध्ये, हा फिल्टर पेपर, हा फनेल आहे आणि हे बाकीचं होल्डर वगैरे आहे, खालचा हा फ्लास्क आहे. बरोबर, करायचं काय मग, ते आणलेलं इंजेक्शन किंवा सलाईन सोल्युशन जे आहे, इंजेक्शन किंवा सलाईन, ते ह्याच्यात टाकायचं, व्हॅक्यूम पंप सुरू करायचा, सगळं फिल्ट्रेशन आउट होईल, बाहेर काढायचं आणि ह्या फिल्टर पेपर आहे ना पेट्री डिशवर ठेवून द्यायचा. हा फिल्टर पेपर काय करायचा, पेट्री डिशवर ठेवून द्यायचा. मग काय होईल, पेट्री डिशवरचे फूड जे मटेरियल आहे ना, न्यूट्रियंट्स, ते घेईल फिल्टर पेपरवरचे कुठले ऑर्गॅनिझम असतील तर, आणि ते वाढतील कॉलोनी स्वरूपात. जर ऑर्गॅनिझम आले ह्या फिल्टर पेपरवर तर तुमचं इंजेक्शन जे आहे ते कॉन्टॅमिनेटेड आहे, वापरण्यासाठी योग्य नाही. आणि जर हे फिल्टर पेपर एकही ऑर्गॅनिझम नाही आला तर ते तुमचं प्रिपरेशन स्टराईल आहे, निर्जंतुक आहे, तुम्ही ते माणसांच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकता. हे कंपनीमध्ये मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड वापरली जाते, तुम्ही याचे व्हिडिओ यूट्यूबवर बघू शकता. ओके, हे त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दिलेले आहेत. सिम्पल प्रोसेस आहे, सेपरेट मायक्रो ऑर्गॅनिझम बाय सिविंग प्रोसेस, आपण चाळणीच्या मदतीने जसं करतो ना सिविंगच्या, विदाऊट हीट लागत नाही. त्याच्यानंतर ॲडसॉर्प्शन ऑफ कॉम्पोनंट इज व्हेरी लेस, म्हणजे ते स्वतःच्या आतमध्ये ॲडसॉर्प्शन करून घेत नाही कुठले कॉम्पोनंट. दिस इज व्हेरी रॅपिड मेथड ऑफ स्टरलायझेशन, स्टरलायझेशनची एकदम रॅपिड मेथड आहे. इवन मेम्ब्रेन फिल्टर्स आहेत ना, ते फर्मेंटेशन टँकला स्टराईल हवा सप्लाय करायला सुद्धा वापरले जातात. स्टरिलिटी टेस्टिंगमध्ये वापरलं जातं. डिसॲडव्हान्टेज काय बघा, फिल्टर शोज लेस रेजिस्टन्स अँड सोल्युबल सर्टन ऑर्गॅनिक सॉल्वंट, म्हणजे ॲसिडमध्ये वगैरे हे फिल्टर डिझॉल्व होतात, फिल्टर पेपर जळतात ॲसिडने. दे ड्राईंग ऑफ फिल्टर मेक्स इट ब्रिटल, फिल्टर जर त्याला ड्राय केला पूर्ण तर तो ब्रिटल होतो, म्हणजे लगेच फाटतो. त्याच्यानंतर क्लॉगिंग ऑफ पोर्स, त्याच्यामधले छिद्र बुजले जाऊ शकतात किंवा छिद्रांना आपल्याला म्हणजे ते छिद्र काय होतात, त्याच्यामध्ये मटेरियल अडकतं आणि रिक्वायर्स टेंटेड स्किल्ड पर्सन टू ऑपरेट, त्याला स्किल्ड पर्सन लागतो ऑपरेट करण्यासाठी. त्याच्या पुढचं जे महत्त्वाचं आहे मशीन, त्याला आपण लॅमिनार एल्बो बेंच म्हणतो, आणि जे ॲसेप्टिक ऑपरेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ॲसेप्टिक ऑपरेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे
to do the aseptic operation. So air is supplied to clean room must be efficient, high efficacy. हेपा फिल्टर्स लावले असतात प्रत्येक एअर रूमला किंवा आपण म्हणतो एखाद्या मशीनला. हेपा फिल्टरचं काय असतं, हाय एफिकेसी पार्टिक्युलेट एअर फिल्टर असतो. आलं लक्षात. आणि मग ती मशीन, ज्या मशीनमध्ये हेपा फिल्टर लावलेले असतात ना, हेपा फिल्टर, त्याची कॅपॅसिटी किती असते सांगा. 99.97% 100 म्हणजे ऑलमोस्ट 100% स्वच्छ हवा देतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली त्यांनी, की हेपा फिल्टर्स हे किती कॅपॅसिटीपर्यंत ऑर्गॅनिझम थोपवू शकतात, किती कॅपॅसिटीपर्यंत, तर 0.3 मायक्रोमीटर अँड लार्जर. म्हणजे सांगतो तुम्हाला आता पुढं मशीनचं. ही मशीन आता हे लक्षात ठेवा, ही मशीन आहे. तर इथे खाली हा फॅन असतो, लक्षात घ्या. इथे ब्लोअर आहे, इथे फॅन आहे. तो काय करतो, इथून हवा आतमध्ये घेतो. इथं सुद्धा एक फिल्टर बसवलेला असतो. हा प्रायमरी फिल्टर असतो, प्रायमरी फिल्टर असतो. इथून हवा जाते अशी वरती आणि वरतून ह्या फिल्टरमधून हवा आतमध्ये टाकली. म्हणजे ह्या पर्यंतचे म्हणजे 0.3 मायक्रोमीटर, 0.4 मायक्रोमीटर, 0.5 मायक्रोमीटर, 0.6 मायक्रोमीटर किंवा 1, हे सगळे थोपवले जातात. इथं फिल्टर आउट केले जातात, इथे अडकून बसतात असे. आलं लक्षात. आणि बॅक्टेरियाची साईज कितीपासून जास्त आहे, 0.5 अँड अबव आहे बॅक्टेरिया, 0.5च्या खाली नाही आहे. आणि मग इथे पूर्णपणे स्वच्छ एअर, स्टराईल एअर, ह्याला आपण येणारी एअर बाहेर कशी म्हणतो, लॅमिनार. म्हणजे कशी, एका प्लेनमध्ये येणारी एअर म्हणजे लॅमिनार. आणि टर्ब्युलंट एअर म्हणजे कशी, टर्ब्युलंट म्हणजे कशी पण येणारी, वादळामध्ये येते ती टर्ब्युलंट एअर असते. लॅमिनार म्हणजे कशी, सगळीकडून एका प्लेनमध्ये येणारी हवा. मग ही लॅमिनार एअर फ्लो जी असते ती स्टराईल असते. मग इथे एक बर्नर ठेवला जातो, तुम्हाला सांगतो. इथे एक बर्नर ठेवला जातो आणि त्याच्या समोर बसून इथे स्टूल ठेवायचा आणि या स्टूलवर बसून एखादा माणूस सगळे एसेप्टिक ऑपरेशन्स करू शकतो. इजंट इट. सगळे ॲसेप्टिक ऑपरेशन्स करू शकतो. म्हणजे एका टेस्ट ट्यूबमधून ऑर्गॅनिझम दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचा आहे, तर ते ह्या लॅमिनार एअर फ्लो बेंचमध्ये फ्लेमच्या समोर केल्यामुळे आणि इथे पूर्णपणे निर्जंतुक हवा वाहते, म्हणून मग इथे ऑर्गॅनिझम येतच नाही. आणि मग त्याच्यामुळे माझं एका टेस्ट ट्यूबमधून दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑर्गॅनिझम टाकताना हवेमधले ऑर्गॅनिझम माझ्या टेस्ट ट्यूबमध्ये येत नाहीत. सो 100% ॲसेप्टिक ऑपरेशन्स होतात. हे आपल्या मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये आहे लॅमिनार एअर फ्लो बेंच. फार महत्त्वाची मशिनरी. हेपा फिल्टर त्याच्यामध्ये असतो आणि हा पाठीमागे इथे बसवला हेपा फिल्टर. हेपा फिल्टर काय करतो, त्याचं नाव काय, हाय इफिकेसी पार्टिक्युलेट एअर फिल्टर, जो 0.3 मायक्रोमीटरपर्यंतचे पार्टिकल्स थोपवून धरतो. ओके, आलं लक्षात. आता त्याच्यानंतर इथे UV लाईटसुद्धा आहे का, वरती बघा थोडी, सॉरी, UV लाईट आहे ह्याच्यामध्ये, UV लाईट आहे. जर समजा चुकून ह्याच्यामध्ये जर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्याला आपण लॅमिनार एअर फ्लो बेंच म्हणतो. कॉलोनी काउंटर ही मशीन तुम्हाला एवढी उपयोगीची नाही आहे, पण युजली काय कशासाठी वापरतो सांगतो तुम्हाला. एखादी प्लेट आहे, ती प्लेटच्या खाली भिंग असतं कॉलोनी काउंटरला, त्या भिंगामधून आपण त्या कॉलोनीज मोठ्या करून बघू शकतो आणि व्यवस्थित कॉलोनीज काउंट करू शकतो. अशा ह्या ज्या कॉलोनीज आल्यात ना, ह्या कॉलोनीज आपण व्यवस्थित काउंट करू शकतो. म्हणजे काय करायचं आहे, त्याच्यावर पेन ठेवला, समजा इथे ह्या कॉलोनीवर असा पेन ठेवला की मग इकडे रीडिंग ऑटोमॅटिकली वाढत जाते. इथं पेन नुसता ठेवला ना, इथं समजा इथे कॉलोनी प्लेन ठेवला की इकडे लगेच 1 संख्या येणार, इथे प्लेन ठेवला 2 संख्या येणार, इथे प्लेन ठेवला 3 संख्या येणार. असं त्याला आपण कॉलोनी काउंटर म्हणतो. आलं लक्षात. हे अशा प्रकारे असते, ह्या भिंगातून बघायचं असते आपल्याला. दिस इज द झूमिंग सिस्टीम. आणि हा त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये एक पेन असतो. तो पेन इथे लगेच ऑटोमॅटिकली याचं जे नॉब असतो ना, त्याच्या शेजारीच इलेक्ट्रॉनिक इन्युमिरेटर असतो, काउंटर असतो. 1 2 3 4 संख्या येते त्याच्यावर. पेन दाबला की ऑटोमॅटिकली काय होतं, तिथे रिडिंग येत राहते. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉलनीज आपण बघू शकतो मोठ्या करून. तर अशा प्रकारे हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे, इंट्रोडक्शन टू लॅबोरेटरी इक्विपमेंट. दिस इज आवर फर्स्ट प्रॅक्टिकल. आय होप दॅट एव्हरीबडी अंडरस्टूड व्हेरी वेल. Thank you. We will complete our all 5 practical by online mode only, and then we will proceed for the exam. Thank you. Good day.